अहिल्यानगरमध्ये साखरेच्या भावात घसरण झाली। सध्या साखरेचा भाव 60 ते 62 रुपये किलोपर्यंत आहे। प्रति किलो मागे 8 ते 10 रुपयांची कपात झाली आहे। साखर 100 गाठणार असल्याच्या चर्चा फोल ठरलेल्या आहेत। बाजारामध्ये साखरेचा मुबलक साठा आता उपलब्ध असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तसंच साखरेचे दर आणि त्यातील चढउतार हे शासनाच्या धोरणावर अवलंबून असल्याचं देखील आता व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर साखरेच्या दराबाबत आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी पाहूया। राज्यात गेल्या काही दिवसांपासून साखरचे जे भाव आहेत ते वाढलेले आहेत। अजूनही साखर जी आहे आता 80 रुपयापर्यंत जी आहे राज्यामध्ये मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण व्यापारी जे आहेत साखरेचे त्यांच्याकडे आलेलो आहोत। आपण त्यांच्याकडून आजच्या दराबाबत जी आहे ती माहिती घेऊयात। सर, साखरेचे दर जे आहेत ते गेल्या 2-3 दिवसांपासून जे आहेत उच्चांकीवर होते। आज नेमकं साखरेचा दर काय आहे, काय नेमकी परिस्थिती आहे साखरेची? आज साखरेचा दर 6200 पासून तर 6400 पर्यंत आहे। आणि साखरेचे भाव जे आहेत गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या त्याच्यामुळं जे गव्हर्नमेंट नियम करतात त्या हिशोबाने साखरेचे दर वाढ होत असती। नेमकं साखरेचे दर जे आहेत ते अचानक वाढलेले होते। साखरेची साठेबाजी देखील होत असल्याचं अनेक आरोप झालेले होते। नेमकी काय परिस्थिती होती मार्केटमध्ये? साखरेची साठेबाजी बिलकुल झाली नाही। ज्या वेळेस मार्केट तेजीला येतं किंवा साखरेचे भाव वाढलेले असतात त्यावेळेस प्रत्येक दुकानदाराची, प्रत्येक ग्राहकाची, खाणाऱ्यापासून तर विकणाऱ्या सेलर पर्यंत सगळ्यांची मानसिकता असते की माझ्याकडे कमी भावचा माल असावा। त्या हिशोबाने प्रत्येक जण त्याच्या कॅपॅसिटीनुसार माल भरत असतो। त्याच्यामुळे मालाचं शॉर्टेज होतं आणि ज्या वेळेस साखरेचे भाव कमी होतात त्यावेळेस तीच परिस्थिती असते की गिऱ्हाईक मार्केटमध्ये शिल्लक राहत नाही। त्यामुळे तसतसे बाजारभाव खाली येत असतात। तर आता साखरेचे उच्चांकी दर किती झालेला होता आणि आता आजच्या दराचं काय? साखरेचा उच्चांकी दर 7200 रुपये होता, आज 6200 ते 6400 आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर। साखर खरेदीसाठी सोलापूरमध्ये शेतकऱ्यांनी कारखान्यावर मोठी गर्दी केली। गर्दीने आता झुंबड उडाल्याचं चित्र आहे। सिद्धेश्वर साखर कारखान्यावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। कारखान्याकडून सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर दिली जाते, तर साखरेचे दर वाढल्यानं खरेदीसाठी आता शेतकऱ्यांनी कारखान्यावर रांगा लावल्याचं चित्र आहे। सिद्धेश्वर कारखान्याच्या साखर वाटपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। गर्दीचा अंदाज प्रशासनाला नव्हता का? साखर वाटपापूर्वी योग्य नियोजन का केलं नाही, असे प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले आहेत। साखरेचे भाव सध्या 75 ते 80 रुपयावर जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि सोलापुरात सध्या साखर घेण्यासाठी जे आहे ते झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी कारखाना येथे शेतकरी सभासदांनी जे आहे ते साखर घेण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश्वर सहकारी कारखाने जे आहे ते अचानक साखर वाटल्यामुळे जे आहे ते शेतकरी सभासदांनी जे आहे ते आता साखर घेण्यासाठी जे आहे ते प्रचंड गर्दी केलेली आहे। पहाटेपासूनच साखर घेण्यासाठी शेतकरी सभासदांनी गर्दी केली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी सभासद आहेत। काय सांगाल, कधीपासून उभारलात? सकाळी 10 वाजेपासून उभारलाय। 10 वाजेपासून उभारलाय। 70 रुपये किलो। किती मिळते? एका शेअरला 50 किलो। एका शेअरला 50 किलो। किती शेअर आहे आपले? ते 2 शेअर आहेत। आता किती कुटुंबाला किती साखर लागते महिन्याला? महिन्याला 5 किलो, म्हणजे दर महिन्याला 5 किलो प्रमाणे सभासदाला साखर मिळते। म्हणजे साखरच संपते साहेब, त्याच्यासाठी म्हणून गर्दीवाला आहे। कधीपासून थांबलाय? मी सकाळी बघा 8:30ला येऊन थांबलो, अजून माझा नंबर आला नाही। 1 वाजले ते पाणी सहित पेल नाही। लघवीला जावं म्हणलं तर मी कोणतरी येऊन मध्ये येऊ देत नाहीत। या हालत चालू आहे। 3 शेअर्स होता, 3 मध्ये 2 शेअर्सचे पैसे साखर दिले तर आणि एकांचं दिलेलं नाहीये। काय सांगतो? हे कर्मचारी खाल्ले तर आता आमच्या सही सारखं सही करून कर्मचारी देत नाही। आता काय तर अडवा लावून आपल्याला साखर बुडवले आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।